हो, छत्रपती संभाजीनगरचे म्हणजे MIMचे माजी खासदार जे आहेत इम्तियाज जलील त्यांनी अशी टीका केली आहे. ते म्हणतात की मी जर त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून त्यांच्या कांचऱ्यात लगावी असते. सगळ्यात पहिले सगळे लोक लुंगी म्हणतात. मी लुंगी कधी घालत नाही. मी लुंगी घालायला काय 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 साऊथचा आहे का कुठला दुसरा हिंदी भाषिक आहे. मी माझ्या मराठी संस्कृतीप्रमाणे माझा टावेलवर मी जेव्हा जाऊन तसंच त्या ठिकाणी गेलो. राहिला इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तर मी काय. इम्तियाज जलील भाई वो होटल का कंट्रैक्ट तुम ले और फिर ये खाना खिला के दिखाओ. इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा कि फिर से तुम होटल चलाने के लायक रहेंगे नहीं. संजय राऊत असं म्हणतायत की जनसुरक्षा कायद्याअंतर्गत आमदार संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यात यावा. बघा, मी पहिलेही सांगितलं की मी केलेले मारहाण सौम्य मारहाण आहे. त्याला इजा पोहोचण्याचा माझा हेतू नाही. त्याला फक्त छोटीशी पनिशमेंट देण्याचा उद्देश होता. आणि मला माहिती होतं की मी चुकीच्या मार्गाने गेलो आहे. मी कायदा हाती घेतलेला आहे, पण चांगल्या गोष्टी करता मी हाती घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय कारवाई होत असेल तर मी त्याला सामोरं जाईल. अजिबात नाही. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता विरोधक करत आहेत. पोलिसांनी कोण्या विचारात फिर्यादी व्हावं याचे कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं. आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाही आहे. त्याला मोठी इजा पोहोचावी म्हणून नाही आहे. त्याला फक्त एक सबक शिकावा म्हणून माझी सौम्य मारहाण आहे. सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाही आहे. धडा शिकवण्याकरता केलेली मारहाण आहे. आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली. स्वयंपाकघराजवळ घाण पडलेली दिसून राहिली. ते मी सगळं पाहिलं. आणि मी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पण भेट देणार आहे की चांगल्या प्रकारचं लोकांना जेवण मिळालं पाहिजे. जसं मुंबईत घडलं तसं इकडे घडू नये ही पण माझा तसा प्रयत्न आहे. मागणी केली जात आहे सातत्याने की यांनी राजे मारहाण केल्याबद्दल राजीनामा दिला. अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही. बाकीच्याला काय येऊन राहिला. ज्याला मारहाण झाली तो तर काही एक शब्द बोलत नाही. त्यांनी तक्रार पण दिली नाही. त्याला माहिती आहे की त्यांनी आपण चूक केलेली. आपण आमदाराला जहर खाऊ घालून राहिलो होतो. आपण सगळ्या लोकांना विष खाऊ घालून राहिलो होतो. स्लो पॉयझनिंग देऊन राहिलो होतो. त्यांना मान्य आहे. त्यांना मान्यानुसार त्यांनी तक्रार दिली असती. ज्याच्यासोबत झालं तो काही बोलत नाही. हे चोट्टे कशाला बोलतात बाकीचे. भाऊ, तुम्ही आज कशासाठी पाहणी केली. सरकारी दवाखान्यामध्ये काय नेमकं पाहणी झालं. सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रजकालीन असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत. इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे. CSला ऑफिस नाही आहे. आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि कार्डियाक कॅथलेटची पाहणी केली. MRI मला आम्हाला लवकर चालू करायचं आहे. या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलद गतीने व्हाव्या याकरता मी आज व्हिजिट केल्या आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे. आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टकडनं प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे. कारण इथं एवढा ट्रॉफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही. टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर ते रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात. आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग आलेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे. आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी. चांगल्या इमारती इथे उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे. जो काही आपल्याकडून प्रकार घडला त्यानंतर आपल्या मारहाणीचा जो काही प्रकार घडला त्यानंतर आज सामनामधून मोठी टीका करण्यात आली. चड्डी बनियान गँग उल्लेख करण्यात आला. त्या सामनाला कोण म्हणतो त्या संजय राऊतला चड्डी बनियान गँग. अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती. अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली. महाराष्ट्र नासवला. आमची तरुणाई बर्बाद केली. आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे. मग इकडं मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळकाला संजय राऊतच्या का मायाचा नवरा आहे का तो शेट्टी. त्याला मी आतंकवादी वाटतो तर जो शेट्टी आहे वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाऊ घालत होता. आज सिद्ध झालं. आणि आज 79 प्रकारच्या त्रुटी म्हणजे 79 प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाल्यांनी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. हा माझा मोठा विजय आहे. एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फोडत नव्हतं. मनात सगळ्यांचे होतं पण घंटा मांजराच्या गळ्यात बांधणार कोण तो मी बांधला. मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. पण त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रास्ता गलत था मगर मंजिल सही थी. मला कायदा हातात घ्यावा लागला. इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.